खालचा व्हिडिओ बघत राहा, मी बोलतो. आजचा व्हिडिओ ना थोडंसं आपल्यासाठी नाही, आपल्या आईवडिलांसाठी, आपल्या बहिणीसाठी, भावासाठी, आपल्या लेकरासाठी, बायकांसाठी थोडा मनावर घ्या. कारण का आता आपण काय करतो, आता पावसाळ्याचे दिवस आपण फिरायला जातो फॅमिलीसोबत किंवा मित्रांसोबत पिकनिकला वगैरे जात असतो. मग आपण काय करतो, मोठमोठाले धबधबे असतात किंवा पाण्याचे झरे असतात, त्या ठिकाणी जातो, तिथं अंघोळ करतो किंवा तिथं उड्या मारतो. तर अशा ठिकाणी बिलकुल जाऊ नका, ज्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह कधी पण वाढू शकतो आणि आपण त्या पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊ शकतो किंवा एखादा दगड कोसळू शकतो, दरडीच्या खाली आपण असल्यावर दरडी कोसळू शकते. अशा ठिकाणी बिलकुल जाऊ नका मित्रांनो. निसर्गाचा आनंद दुरून घ्यायचा असतो, निसर्गाला खेटायचं नसतं. ज्यावेळेस माणूस निसर्गाला खेटण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यावेळेस निसर्गानं त्या व्यक्तीचा विनाशच केलेला आहे मित्रांनो. आता खालच्या व्हिडिओ तुम्ही बघितलेले आहे की तो व्यक्ती पूर्णपणे दबलेला आहे, म्हणजे तिथं आता तो व्यक्ती तर गेला, पण त्याच्या कुटुंबावर काय, त्या कुटुंबाच्या वेदना काय असेल आपण शब्दात सांगू शकत नाही मित्रांनो. परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण ती 5 जण फिरायला गेले होते मित्र, त्यापैकी 3 जणांना सुखरूप बचावले, परंतु 2 जण हे मेले मित्रांनो. तर मला सांगायचं या व्हिडिओच्या माध्यमातून एकच आहे की निसर्गाचा आनंद हा दुरूनच घ्या ना. अशा ठिकाणी बिलकुल जाऊ नका ज्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह वाढू शकतो किंवा दगड कोसळू शकतात. काळजी घ्या, सतर्क राहा.